श्री रघुनाथ तेही तुला मी सांगेल यथाकथा अनुवाद रामचंद्र भगवान की जय। अगस्त्य मुनीच्या आणि प्रभू रामचंद्राचा संवाद आतापर्यंत ऐकला आहे आणि ती वाट्या माझ्या सेवा आली आता जशी मूर्ती तुमची जबल तशी तुम्हाला सांगतो। अगस्त्य मुनी सांगतात प्रभू रामचंद्राला, बाबा मी आधी नेमणूक केली त्या पर्वताला ती मी तुला आता सविस्तरपणे सांगतो अशी प्रभू रामचंद्राला अगस्त्य मुनी बोलतात। तुझा प्रतापने घोर मेरुची महाकंप सुरासुरा महासंताप तुझे स्वरूप अतिश्रेष्ठ अशी कथा सांगते त्या महेंद्र पर्वताला की अगस्त्य मुनी, बाबा तुझ्या प्रतापामुळे ही तिन्ही लोक आतापर्यंत त्रासून गेलेली, पण मी सांगतो याप्रमाणे तू जर वागला तर बरे असे अगस्त्य मुनी प्रभू रामचंद्राला कथा सांगतात। प्रथमी ही माझारी विद्यार्थी तुझी ही थोडी वाणी जगा सुरासुरी तुझे सरी मेरून पडे अशी कथा त्या प्रभू रामचंद्राला सांगतात। अगस्त्य मुनी त्या पर्वताला सांगतात की बाबा तुझी कीर्ती या चराचरामध्ये कुणाला माहित नव्हती आणि पावाना तुझी माहिती आहे सगळ्या जगाला तो त्रास दिलेला अशी त्या पर्वताला आज्ञा द्या अगस्त्य मुनीने केली। ही कथा प्रभू रामचंद्राला अगस्त्य मुनी सांगतात। ऐसे ऐकोनी वचन विंध्यानी उल्हासला आपण पुढची घालून लोटांगले मस्तकी चरण वंदिले। अगस्त्य मुनीने त्या पर्वताला तंतोतंत सांगितले होते, पर्वत शरण आले आणि अगस्त्य मुनीला शरण आणून नमस्कार केला। पुढे काय करतोय भाग्य करी तुझे गमन कोठवली हे मला सांगावे अगस्त्य मुनी म्हणतो पर्वताला, बाबा तुझं गमन कुठवर जाणार आहे, तू कुठपर्यंत पोहोच होणार आहे ते मला संपूर्ण सांग असं अगस्त्य मुनी त्या पर्वताला विचारतोय। यात्रा विधान करावया करीतो गमन मज जावे मार्ग जाणे आधर चरण करून असं पर्वताला सांगितल्यावर पर्वत काय म्हणतोय, बाबा की बाबा मी तू सांगतील तिथपर्यंतच गमन करील पण मी तुला शरण आलोय पर्वत। अगस्त्य मुनीला असा पर्वत शरण येऊन काय म्हणतोय पुढील वाचक हनुमंत धोंडे आणि